दरवर्षीप्रमाणे वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी श्री गणरायाची स्थापना झालेली आहे। सकाळी आणि संध्याकाळी मानाच्या आरतीसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतात। आज देखील नाशिकचे पोलीस उपायुक्त श्रीयुत चंद्रकांत खांडवी सर यांच्या हस्ते श्री गणरायाची आरती झाली। त्यावेळी त्यांनी आजी आजोबांशी संवाद साधला, तसंच त्यांना आरतीसाठी इथे येण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभारही व्यक्त केले। आणि सतीश सोनार सर हे अतिशय सेवाभावी काम करत आहे अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी त्यावेळी व्यक्त केली। बघूया लोकसाक्ष या वृत्तवाहिनीचा स्पेशल रिपोर्ट। लोकसाक्षीमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आपण आलात वात्सल्य वृद्धाश्रम हिरावाडी पंचवटी या ठिकाणी। खरं तर संपूर्ण वातावरण जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्र देशभर भक्तिमय झालेला आहे। श्री गणेशाचं आगमन झालेलं आहे आणि वात्सल्य म्हटलं की वात्सल्यामध्ये जर बघायला गेलं तर दरवर्षी मान्यवर या ठिकाणी आरतीसाठी येतात बाप्पाच्या आणि या ठिकाणी आजी आजोबांशी संवाद देखील साधत असतात। आज देखील आपल्यासोबत आपले नाशिकचे पोलीस उपायुक्त सर चंद्रकांत खांडवी सर आपल्यासोबत आहेत। मागच्या वर्षी देखील त्यांनी हजेरी लावली, या ठिकाणी सर आपण आलात। खरं तर या आजी आजोबांना आपल्यासारखी एखादी व्यक्ती ज्यावेळेस या ठिकाणी येते आरतीसाठी एक मान सन्मान मिळाला असतो आपल्याला आणि संवाद साधण्याचा एक कुठेतरी योग येत असतो। आज देखील आलात, कसं वाटतं आपल्याला? आज हे वात्सल्य वृद्धाश्रम मध्ये दरवर्षीप्रमाणे गणेशाची स्थापना झालेली आहे आणि आम्हाला आमंत्रित केलेलं आहे। त्याबाबत मी जे आयोजक आहेत त्यांचे आभार मानतो आणि ही जी सेवा वात्सल्य वृद्धाश्रमातर्फे करण्यात येते त्या सर्व टीमचे मी खूप खूप आभार मानतो। अतिशय पुण्याचं काम आपल्या हातून घडत आहे आणि ही सेवा होत आहे। तर एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्या या संस्थेचं आहे आणि आपण एक चांगल्या प्रकारची सेवा या सर्व बांधवांची आपण या ठिकाणी करत आहोत। तर धन्यवाद, खूप छान वाटलं या ठिकाणी येऊ आणि पुढच्या वर्षी जर योग आला इकडे असलो आपण नाशिकला तर नक्कीच येऊ आणि आपली काही मदत करण्याची हे असेल तर ते आम्हाला कळवा, ते पण आम्ही करू। बाकी पोलीस डिपार्टमेंटच्या वतीनेच बरेचसे जे वृद्ध आहेत ते पण आम्ही या ठिकाणी दाखल करतो। आम्हाला सुद्धा चांगलं सहकार्य या वृद्धाश्रमामार्फत होत असतं। वेळोवेळी सहकार्य आणि पुनर्वसनाचं जे काम आहे या ठिकाणी हे चांगल्या प्रकारे चालत आहे। तर मी आमच्या डिपार्टमेंटच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने पोलीस कुटुंबाच्या वतीने आपल्या वात्सल्य परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो। असंच आपण असंच कळत राहा, आनंदमय आरोग्यदायी राहा। धन्यवाद, थँक्यू। या ठिकाणी सर्वांना आणि जे अध्यक्ष म्हणजे सतीश सोनार सर। खरं तर या सगळ्या आजी आजोबांचा सांभाळ करणं आणि सगळं स्टाफ इथे कर्मचारी देखील त्याच पद्धतीने तेवढाच आपुलकीने स्नेहाने जर बघायला गेलं तर सगळ्यांना सांभाळत असतो। तुमची साथ असणं खूप गरजेचं आहे सर। तुमचं सहकार्य असं असू द्या आणि नक्कीच आजी आजोबांना देखील मी सांगेल की आपण देखील गणपती बाप्पा चरणी प्रार्थना करूया सरांसाठी, त्यांच्या संपूर्ण टीमसाठी, की त्यांना देखील एक चांगली ऊर्जा, उत्तम आरोग्य, उत्तम आयुष्य मिळवते, जेणेकरून आज सगळ्या नाशिककरांची सगळ्यांची जबाबदारी खरं तर त्यांच्यावरती असते आणि आपल्या 24.5 तास हे सगळे डिपार्टमेंट जर बघायला गेलं तर राबत असतं। सो आपण प्रार्थना करूया गणपती चरणी की त्यांना देखील उत्तम आरोग्य मिळू दे, उत्तम आयुष्य लाभू दे आणि चांगले ब्लेसिंग तर तुमच्या माध्यमातून मिळायला पाहिजे। थँक्यू सो मच सर, आपण आलात, वेळ दिला, थँक्यू सो मच। Vishwani,